तर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक ही जवळपास संकटात गेलेली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात थकबाकी झालेली आहे. तिचे व्यवहार हे बंद झालेले आहे. आणि हे चित्र आज शेतकऱ्यांच्या कर्ज भरोशाच्या बाबतीत आज या ठिकाणी झालेले आहे. इथं कुठे ना कुठेतरी दुरुस्ती करायची आवश्यकता होती. आम्ही लोक सत्तेमध्ये होतो तर एक पहिला निकाल घेतला की व्याजाचे दर कमी कसे करतात. 12% हा शेतीच्या कर्जाचा व्याजाचा दर होता. 12वरून आपण 6वर आला, 6वर 3वर आला. आणि नियमित होत करणारा कोणी असेल त्याला आणखीन सवलत ही सुद्धा द्यायचा प्रयत्न केलेला होता. तर आज केंद्राची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे ते या प्रश्नाच्या बाबतीत जागृतीची भूमिका घेत नाही. यामध्ये प्रश्नाकडे शेवटी आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि यासाठी एक प्रकारची शेतकऱ्यांची संघटना अधिक प्रभावी पक्षाच्या धोरणाने कसे करता येईल याच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे. यासाठी एका दिवशी स्वतंत्र बैठक घेऊन या कार्यक्रमाची आपण आखणी करू आणि लोकांच्या मध्ये जाऊया.